हॅलो नमस्कार। तर ह्या व्हिडिओमध्ये मी इथं माझा डेली व्लॉग आहे तो इथं तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे। तर व्हिडिओ आहे तो तुम्ही इथं शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास इथं लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। तर सर्वात आधी मी इथं गरम पाणी घेतलेलं आहे आणि मी उठल्यानंतर एक ग्लास इथं गरम पाणी घेते, त्यानंतर मी चहा वगैरे घेते। तर इथं मी गरम पाणी बनवण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे आमचे जे घर आहे ते जुन्या पद्धतीचं आहे, तसेच आमचं किचन आहे ते सुद्धा जुनंच आहे। इथं एकदम मॉडर्न असं किचन नाही आणि आमचं घर सुद्धा एकदम साधं आहे, तेच मी इथं दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ आहे तो तुम्ही इथं शेवटपर्यंत पहा। इथं चहा वगैरे झाल्यानंतर मी इथं स्वयंपाक बनवणार आहे। तर स्वयंपाकामध्ये मी इथं भाजीसाठी मी इथं हरभरा डाळीचं इथं उसळ बनवणार आहे। तर सर्वात आधी त्याच्यासाठी मी इथं तयारी करून घेतलेली आहे। इथं मी उसळ बनवण्यासाठी मी इथं 2 बारीक कांदा आहे ते चिरून घेतलेला आहे। त्यानंतर ह्यामध्ये मी कढीपत्ता थोडा घालणार आहे। त्यानंतर ह्यामध्ये लागणारे सर्व मसाले आहेत ते इथं मी घेतलेला आहे। सर्वात आधी इथं कढईमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे। त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी इथं कांदा कढीपत्ता घालून इथं कांदा आहे ते भाजून घेतलेला आहे। त्यानंतर इथं मी हरभऱ्याची जी डाळ आहे ती सुद्धा इथं घालून ती सुद्धा तेलामध्ये इथं भाजून घेतलेली आहे। कारण की आमच्या घरी इथं माझ्या मुलग्याचा डबा, मी सुद्धा कामाला जाते त्यामुळे माझा सुद्धा डबा बनवावा लागतो आणि आमच्या मिस्टरांचा पण बनवायला लागतो, त्यामुळे इथं मी भाजी थोडी जास्तच बनवावी लागते। आणि रोज इथं भाजी काय बनवायचं हे सुद्धा खूप इथं चॅलेंजिंगचं काम असतं, कारण की डबा असल्यामुळे इथं रोज वेगवेगळीच भाजी इथं बनवावी लागते। त्याच्यासाठी मी आज इथं हरभऱ्याचं डाळीचं इथं उसळ बनवलेलं आहे, ते तुमच्याबरोबर इथं शेअर केलेलं आहे। आता ह्यामध्ये मी तिखट मीठ घालून इथं मी पाणी घालून इथं शिजवून घेतलेलं आहे। आता इथं भाजी तयार झालेली आहे आणि माझा मुलगा देखील उठलेला आहे, त्याला सुद्धा मी इथं दूध दिलेलं आहे पिण्यासाठी। त्यानंतर इथं भाजी तयार झालेली आहे, छान असं भाजी तयार झालेली आहे। त्यानंतर मी इथं भाकरी बनवणार आहे। तर इथं मी भाकरीचं पीठ आहे ते चाळून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी उतरणी घालून इथं ठेवलेलं आहे, तसंच एक 5-10 मिनिटासाठी तसंच ठेवून दिलेलं आहे। त्यानंतर मी पीठ मळून भाकऱ्या करून घेतलेलं आहे। मी इथं रोजच भाकरी असं करत नाही, कधी एक दिवस भाकरी असते, एक दिवस चपाती सुद्धा असते। रोजच इथं एकच खाऊन इथं कंटाळा येतो, त्यामुळे मी कधी भाकरी करते कधी चपाती करते, नाहीतर मी सकाळी भाकरी केली की संध्याकाळी चपाती करते। अशा प्रकारे इथं माझं डेली रुटीन असतं। आता पीठ आहे ते मी व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे, त्यानंतर मी इथं भाकरी बनवून घेणार आहे। आता इथं माझी भाकरी आहे ती बनवून झालेली आहे। त्यानंतर मी इथं भात वगैरे कुकरला लावणार आहे। त्यानंतर मी इथं बाकीचे जे कामं आहेत, भांडी आणि धुणं आहे ते वगैरे इथं आटोपून घेतलेले आहे। त्यानंतर मी इथं देवपूजा करणार आहे। माझं इथं देवघरसुद्धा इथं जुनंच, आमचं घर जुनं असल्यामुळे इथं देवघरसुद्धा मी अशा प्रकारे बनवलेलं आहे। तर इथं मी देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे। त्यानंतर मी इथं स्वामी चरित्र सारामृतसुद्धा वाचते, त्यामुळे मी कधी इथं सकाळी जसं टाईम मिळेल तसं मी हे वाचते आणि हे 21 अध्याय असतात। तर इथं मी सकाळी जेव्हा वेळ असेल तेव्हा मी 7 वाजते किंवा 14 वाजते। त्यानंतर मी संध्याकाळी आल्यानंतर इथं उरलेलं जे अध्याय आहे ते वाचते। त्यानंतर इथं माझा मुलगा देखील तयार झालेला आहे शाळेला जाण्यासाठी, तो सुद्धा इथं शाळेला जाणार आहे आणि मी सुद्धा इथं जॉब करते, त्यामुळे मी सुद्धा इथं कामावरती जाणार आहे। तर इथं मी सुद्धा इथं आमचं जे जॉबचं माझं कामाचं टाईम आहे ते सकाळी 10:30 ते 6 पर्यंत आहे। इथं मी बसचा प्रवास करून इथं कामावर जायचं आहे, त्यामुळे मी इथं बसस्टँडमध्ये बस स्टॉपची वाट बघत बसलेली आहे। त्यानंतर बस आलेली आहे। आता मला बस मिळालेली आहे। त्यानंतर मी इथं 10:30 पर्यंत मी इथं ऑफिसमध्ये जाणार आहे। इथं ऑफिस वगैरे स्वच्छ करत आहेत अजून। हे आहे आमचं छोटंसं ऑफिस आहे। त्यानंतर मी इथं संध्याकाळी घरी आल्यानंतर उरलेलं जे अध्याय आहे ते वाचून घेतलेलं आहे।